आला शिष्टाचार. शिष्टाचार आणि असे चालत आलेले आहे ना, आणि त्याच्यानुसारच आपण जगणं असताना यद्यदाचरती श्रेष्ठस हा तत्तदेव तरोजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकाः तदनुवर्तते. हेत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती हेर अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि यांचं आचरण जर केलं तर काय पुढं ऐसा चालून या काय शिष्टाचार. पुढं भूमीचा व्यवहार पाप पुण्य. हा पाप पुण्य सुद्धा भूमीचा व्यवहार आहे. काय झालं अभंग मी आजच पाठ केला, आजच चिंतन केलं, त्याच्यामुळे थोडस अभंगाची गडबड विठाला. भूमीचा व्यवहार पाप पुण्य. आता इथं भूमीचा व्यवहार पाप पुण्य म्हटलं. भूमी म्हणजे आपण संकटार्थ केलेला आहे. पाप पुण्य सुद्धा संकट आहे. काय आता पाप पुण्य संकट आहे. पाप म्हणा पाप आहे, प्रतिबंध आहे पाप. पण पुण्य कसं काय प्रतिबंध आहे? पुण्य प्रतिबंध आहे ना परमार्थाला. परमार्थच आपण पुण्य करतो. खरं आहे का नाही? कशा करतो परमार्थ? पुण्य प्राप्ती करतात. ज्ञानोपाय काय म्हणतात? हरिमुखे म्हणा पुण्याची करता कोण करत. अरे तुम्हाला पुण्य लागतं तर हरिमुखे म्हणा ना. पुण्याची गणना होत नाही, मोजता येत नाही. आणि इथं म्हणतात की पाप आणि पुण्य संकट आहे. असं कसं काय? पाप म्हटलं तर ठीक आहे ना. मला विचारताना कीर्तन झाल्यानंतर असे चिकित्सक बुद्धीचे आहे ना, आजकाल कीर्तनकार सांगत नाही वागणे राळा. परंतु अभंग घेतला, शंका घेतली तर त्याचं उत्तर तर सांगावं लागेल. पाप आणि पुण्य. पाप म्हटलं तर संकट आहे, प्रतिबंध आहे. परंतु पुण्य कसं प्रतिबंध आहे? जसं पाप प्रतिबंध आहे मुक्तीला, बरं का, मोक्षाला जसं पाप प्रतिबंध आहे तसं पुण्य सुद्धा प्रतिबंध आहे. कारण मी विषय वाक्य पहिलं जे विषय वाक्य प्रस्तुत विचार मांडला त्यावेळेसच सांगितलं की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून साधकासी हितगुज करता. हा जो साधन जे आहे साधक सांगितलेला आहे. आणि साधक म्हणजे साधनावर आरूढ झालेला. त्याला असं वाटतं की आता आपल्याला मोक्षाची काय झाली पाहिजे, इच्छा झाली पाहिजे. आपल्या जीवनातलं सगळं दुःख काय झालं पाहिजे, निवृत्त झाले पाहिजे. आणि परमसुख परमानंदाची काय झाली पाहिजे, प्राप्ती झाली पाहिजे. अशी ज्याला इच्छा असते त्याला साधक म्हणतात, नाही तर त्याला मुमुक्षू म्हणतात. हे ध्यानात बारीक ऐका जरा, बारीक थोडं ऐका जरा. ऐकायची सवय ठेवा जरा, तेव्हा तुम्हाला हा विषय कळेल. तुम्ही म्हणणार पुण्य कसं काय प्रतिबंध आहे याच्याकरता. कारण ज्या मनुष्याला, ज्या साधकाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे मुळासकट दुःख नाही राहिलं पाहिजे आणि सर्व सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, अशा साधकाला हा मार्ग सांगितलेला आहे. आणि अशा साधकाला पाप जसं प्रतिबंध आहे तसं पुण्य सुद्धा काय आहे, प्रतिबंध आहे. पहा, आपण जे कर्म करतो त्या कर्माचे 3 प्रकार असतात. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म. संचित कर्म कशाला म्हणतात माहिती का? आपण अनेक जन्मामध्ये जे केलेलं कर्म एका ठिकाणी जे साठवलेलं आहे त्याला काय म्हणतात? आपली जी कोठी आहे ना, कोठीत धान्य ठेवलेलं, काय कोठीत ठेवलेलं धान्य हे संचित आहे. कोठीत ठेवलेलं हे धान्य काय आहे, संचित आहे. आणि प्रारब्ध कशाला म्हणतात? प्रकर्षेण आरब्ध इति प्रारब्ध. संचितातून जे भोगण्या करता येतं त्याला काय म्हणतात? प्रारब्ध. म्हणजे आपण कोठीतून जे धान्य काढतो, डब्यामध्ये घेतो आणि जे दळतो ते काय आहे? प्रारब्ध आहे, प्रारब्ध. आणि डब्यामध्ये आल्यानंतर ते डब्यामध्येच राहतं असं नाही,
त्याला काय करत असतो आपण, भाकरी करून ते खात असतो. हे खाणं म्हणजे काय आहे, क्रियमान कर्म आहे. म्हणजे पोटीतलं संचित आहे, पोटीतून जे बाहेर निघतं ते प्रारब्ध आहे, आणि जे करतो ते क्रियमान आहे. काय आहे, क्रियमान. म्हणजे आपल्या संचितामध्ये पुण्यात्मकही असतं आणि पापात्मकही असतं. आणि कर्माचा असा सिद्धांत आहे, कर्माचा असा सिद्धांत आहे, न भुक्तम क्षीयते कर्म जन्मकोटी शतैरतिः. कारण प्रारब्ध कर्म असं आहे, भोगूनच संपावं लागत. भोगल्याशिवाय त्याचं प्रारब्ध काय होत नाही, संपत. आता एखाद्याला पापाचं प्रारब्ध आलं, पाप संपलं त्याचं. आणि जर पुण्य राहिलं तर, जर पुण्य राहिलं तर त्या पुण्याचाही भोग घ्यावाच लागेल. पुण्याचाही भोग घ्यावा लागेल. आणि जर पुण्य जर शेष राहिलं तर त्या पुण्याच्या भोगाकरता परत जन्म घ्यावा लागेल. आणि जन्म म्हटलं तर काय आहे, गर्भवासीचे दुःख गाडे. म्हणजे मग आपला जन्म मृत्यू ही परंपरा आहे ती खंड होते का, नाही खंड होत. खंड होत नाही. मग ही खंड कशी होणार, तर त्या कर्माचं सांगत असताना शास्त्र असं सांगतात की संचितामधलं जे कर्म आहे ते प्रारब्ध भोगायचं. प्रारब्ध काय करायचं, ते पुण्यात्मक असो वा पापात्मक असो, ते संचितातलं जे ते भोगायचं. आणि क्रियामान कर्म, क्रियामान कर्म असंही एक, एका देहामध्ये आपण करोडो जन्म घेऊ. एवढी हा देह ज्ञानोबराच्या भाषेत सांगितलं तर इतकी सुपीक जमीन आहे, हिच्यामध्ये अनेक प्रकारचे जन्म होतील. तयाची सारखे असंभव्य पाप कुके जन्मकोटी दुःखे भोगी जीव. मग हे क्रियमान कर्म, क्रियमान कर्म तर चालूच राहतं ना. परंतु शास्त्र असं सांगतं, क्रियमान कर्म करत असताना ते कर्म काय करायचं, निष्काम कर्म करायचं. फलाच्या इच्छेची अपेक्षा न करता क्रियमान कर्म करतात. कोणतंही कर्म करा, क्रियमान कर्म पापात्मक करा व पुण्यात्मक करा, व्यावहारिक करा व पारमार्थिक करा, ते कर्म करत असताना काय करायचं, ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. म्हणजे क्रियमान कर्म होणारच नाही. तुटे भव